नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर या ठिकाणी जे खंडपीठ आहे, तर त्या खंडपीठामध्ये शिपाई पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर त्या शिपाई पदाची परीक्षा नेमकी कशी होणार आहे, म्हणजेच लेखी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, लेखी परीक्षा झाल्यानंतर कोणत्या परीक्षा होणार आहेत आणि लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, एकूण किती प्रश्न येणार आहे, एका प्रश्नाला किती गुण आहेत, म्हणजेच तर मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई पदाचा जो सिलेबस आहे, तसंच परीक्षेचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि महानोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण परीक्षेच्या स्वरूपाची माहिती पाहणार आहोत। परीक्षेचं स्वरूप पाहत असताना या ठिकाणी जी जाहिरात दिली होती ना, त्या जाहिरातीमध्ये त्यांनी परीक्षेचं स्वरूप दिलं होतं। त्याच्यामध्ये पहा, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल। म्हणजेच सर्वप्रथम ते काय करणार आहेत, तर अल्पसूची म्हणजेच शॉर्टलिस्ट लावणार आहेत। म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही। तर सर्वात आधी शॉर्टलिस्ट लावतील आणि मग शॉर्टलिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे, फक्त त्याच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देता येईल। मग आता लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते पहा। तर चाळणी किंवा लेखी परीक्षा ही 30 गुणांची असेल आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण किती आहे, 15। आता या ठिकाणी पहा, लेखी चाचणीसाठी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असतील आणि या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल। प्रश्नपत्रिकेचे प्रश्न हे मराठी भाषेत असतील, याचाच अर्थ 30 प्रश्न आणि 30 गुण असं परीक्षेचं स्वरूप आहे आणि संपूर्ण पेपर हा मराठी भाषेमध्ये येणार आहे। आता या ठिकाणी यांनी अभ्यासक्रम काय असणार आहे या संदर्भात माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही। मग मागच्या वर्षीचे जर पेपरचा आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, मागच्या वर्षी त्यांनी काय केलं होतं। हे जे 30 प्रश्न आहेत की नाही, या 30 प्रश्नांपैकी 27 प्रश्न हे जीकेचे विचारले होते। 2 प्रश्न हे मराठी व्याकरणावर आले होते आणि 1 प्रश्न हा गणितावर आला होता। 1 प्रश्न कशावर आला होता, तर गणित या विषयावर त्यांनी विचारलेला होता। तर अशा पद्धतीने मागच्या वर्षी प्रश्न त्यांनी विचारलेले होते। मग आपल्याला शिपाई पदाचा अभ्यास करत असताना गणिताचा अभ्यास करायची गरजच नाही, कारण 1-2 प्रश्न जर त्याच्यावर येणार असतील तर वेळ द्यायची काय आवश्यकता आहे। मराठी अतिशय सोपं विचारतात, त्यामुळे मराठीचा अभ्याससुद्धा तुम्ही कमी केला तरी चालेल। पण मग सर्वात जास्त वेटेज हे कशावर आहे, जीकेवर आहे। सर्वात जास्त प्रश्न जीके। आता जीकेमध्ये सुद्धा काय विचारतात, तर इतिहास, त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्या राज्यशास्त्रावर प्रश्न आहे, चालू घडामोडीवर 2-3 प्रश्न विचारले जातात आणि सामान्य ज्ञान अशा स्वरूपाचे प्रश्न जीकेमध्ये विचारले जातात। तर लक्षात आले तुम्हाला। आता हे झालेले पेपर तुम्हाला कुठे मिळतील, तर हे पेपर आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता त्याच्या पुढे पहा, लेखी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील किंवा क्वालिफाय होतील त्यांची पुढे शारीरिक क्षमता म्हणजेच विशेष अर्हता चाचणी होणार आहे। तिच्यासाठी 10 गुण असणार आहेत। आता याच्यामध्ये स्वच्छता व चापल्यता चाचणी असं म्हणतो आपण, आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांची मुलाखत होणार आहे आणि तिच्यासाठी सुद्धा 10 गुण म्हणजेच 30 गुण हे लेखी परीक्षेला असणार आहेत। हे शारीरिक क्षमता विशेष चाचणी आणि 10 गुण तोंडी परीक्षा, असे 30, 40, 50 असे निवड प्रक्रियेस एकूण गुण असणार आहेत। 50 गुण असणार आहेत आणि या 50 गुणांच्या आधारे तुमची अंतिम निवड होणार आहे। त्याच्या खाली पहा, त्यांनी टीप काय दिलेली आहे, तर चाळणी किंवा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलवण्यात येईल व शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल। टीप 2, उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल, असं त्यांनी दिलेलं आहे। याच्यामध्ये लक्षात ठेवा, पेपर कोण काढणार आहे,
TCS पेपर काढणार नाही, तर मुंबई उच्च न्यायालय किंवा नागपूर खंडपीठ स्वतः हा पेपर सेट करणार आहे. 30चे 30 प्रश्न काढणार आहेत आणि यांच्या प्रश्नाचं स्वरूप अतिशय सोपं असतं. फार अवघड असे प्रश्न नसतात आणि त्याचा सराव मी रोजच्या रोज आता सुरू करणार आहे. या अगोदर आपण 2 सराव प्रश्नसंचसुद्धा घेतलेले आहे आणि ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.